नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आता ऐश्वर्याला म्हणत असते, तू खरंच माझ्या बाजूने आहेस की नाही, की नाटक करतीये याची परीक्षा घ्यायला लागणार आहे. मला काय म्हणायचं तुला कळते का? या आधीची तुमची हिस्ट्री बघता वाटेल ते झालं, तरी तुम्ही एकत्र येताच बरोबर, मग आता सुद्धा तुम्ही नाटक करत नाही आहात, हे कशावरून? त्यामुळे मला परीक्षा घ्यायची आहे आणि बघू मग काय खरं का आणि काय खोट. श्वेरी आता चिडलेली असते. ऐश्वर्या म्हणते, शर्वरी डोक्यात जाऊ नको, ऑलरेडी ती जानकी डोक्यात गेली आहे, तिने भुगा केलाय, आता तू डोक्यात जाऊ नको. विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर पण तशीच बाहेर. एकात एक असं जमत नाही, जे आहे ते आहे, रोकठोक असतं माझं, मला काहीही दोटप्पी वागायला जमत नाही, जे आहे ते आहे, सांगितला ना मी तुला स्पष्टपणे सांगते. हा विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर असू दे, विषय सोडून दे, माझा बदला घ्यायला मी समर्थ आहे, तूच पाहिजे असं काही नाहीये, कळालं? सगळ्यात महत्वाचं, मला गरज नाहीये तुझी. चल ऐश्वर्या, एवढी काय लगेच चिडतीये? नकोस ना, प्रॅक्टिकली जरा विचार कर. मला सांग, माझ्या जागेवर जर तू असती, इतक्या सहज विश्वास ठेवला असता का नाही ना? आता हसायला लागलेली असते. ऐश्वर्या हसते. ऐश्वर्याला माहिती, ही माझ्या जाळ्यात अडकायला लागली आहे. सवालच नाही, मी काय विश्वास ठेवला नसता, तुझी परीक्षा घेतली असती. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं, इतकी सहजी नाही विश्वास ठेवू शकत, तेच करणार आहे. म्हणजे तू माझी परीक्षा घेणार आहे? हो, पैसे मी तुला आणून द्यायचे, ही परीक्षा द्यायची का मी? हो, ऑब्व्हियसली, मला ही खात्री पटेल की कस आहे ना, मला पण बघायचं माझ्यासाठी तू हे सगळं करतेस की नाही करत. आता जानकी आणि अवंतिका असतात, त्या ऐश्वर्याबद्दलच बोलत असतात. बिचाया ऐश्वर्याला काय काय नाटक करायला लागले, काय काय करायला लागणार, त्या शर्वरीला बाटलीत उतरवण्यासाठी, किंवा तिचं आणि माझं खरंच भांडण झालंय हे शर्वरीला दाखवून देण्यासाठी काय काय करायला लागणार. ऐश्वर्यालाही झालं तरी ऐश्वर्याला त्या परीक्षेत पास व्हायला हव्य, शिवाय आपल्याला काही सत्य कळणार नाहीये. इकडे आता ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे ना, पैसे मी तुला आणून देते, पण कस आहे ना, कट राहिलं त्यातले अर्धे पैसे तू मला द्यायचेत. म्हणते, शक्यच नाही, वेडी आहेस काय? अर्धे पैसे इम्पॉसिबल, काही नको म्हणू श्वरी, पैसे मी चोरणार आहे, आणि चोरणार म्हणल्यावर तेवढी हवी, घेती म्हणल्यावर काहीतरी मोबदला नको, एवढी मोठी घेतीये म्हणल्यावर फायदा मोठा असायला हवा की नको? अर्थ नाहीये त्या ऐश्वर्याच्या विरोधात, हे तुला प्रूफ करून दाखवणार. त्यासाठी मी पैसे चोरणार, बरोबर ना? मोठी रिस्क मी काय फुकटात घेत नसते, त्यामुळे अर्धे पैसे मला द्यायलाच लागणार. आता ऐश्वर्या आणि जानकी अजून प्लॅनिंग करत असतात. शनिवारी वन्ना माझ्यातलं आणि ऐश्वर्यातलं भांडण खरं वाटाव यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे, असं रंगवायचं आहे ना, की खरोखरच वाटलं पाहिजे समोरच्याला अगदी मनापासून. या भांडता आहे, जेव्हा केव्हा आम्ही भांडू ना, तेव्हा तुला मधी पडायला लागणार, काहीही बोलू, तुला भांडत असतानी वाईट वाटून घेऊ नकोस. वहिनी, एवढं समजतंय मला, हा प्लन आहे, पण कधी कधी एखादा अर्ध शब्द बोलला जातो की वाईट वाटून जात ना, म्हणून तुला मी आधी सांगून ठेवतीये. ओके ओके ओके. शर्वरी आता अर्धे पैसे द्यायला तयार झालेली असते. ऐश्वर्याला, तू मला पैसे आणून दे, त्यातले अर्धे लगेच तुला देते. 30%. ऐश्वर्या म्हणते 50%. 30%. ऐश्वर्या म्हणते 55%. परीक्षा घ्यायची, माझाच लॉस करायचा, ही कोणती पद्धत? जमणार नाही. तुझ्या पद्धतीने जीन मुश्किल कर, मी माझ्या पद्धतीने जीन मुश्किल करतय. सगळ्यात महत्वाचं, जानकीला कसं हरवायचं हे मला चांगलंच माहितीये, त्यामुळे आपण तिला इतक्यात हरवू केल याआधी मी तू बघच. ऐश्वर्या, थांब की कुठे चाललीस? मी 50% द्यायला डोंट वरी, देऊन टाकीन मी 50%. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आणि एक गोष्ट अजून तुझ्या डोक्यात आत्ताच फिट करून ठेव, तुझ्याबरोबर हात मिळवणी करतीये याचा अर्थ असं नाही की मला
तुझी गरज आहे तिथेच असते जिथे ऐश्वर्याचा फायदा असतो. कळालं का? तुझी गरज आहे म्हणून तुझ्याबरोबर नाहीये निघून गेलेली असते. आणि शर्वरी तिथेच हसत उभी राहिलेली असते. शर्वरीच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं असतं. इकडे आता जानकी आणि अवंतिका असतात. त्या फार सिरियस होऊन गप्पा मारत असतात. करू सगळ्यांना खात्री पटली पाहिजे की ऐश्वर्या माझ्या विरोधात गेली. आम्ही खरोखर भांडतोय. ती शर्वरी वंसबरोबर हात मिळवणी केली. आणि तिला शर्वरी वंसेना खात्री पटली पाहिजे की ऐश्वर्या खरंच माझ्या विरोधात गेलीये. घरच्या लोकांना तर पटलीच पाहिजे, पण शर्वरीला सुद्धा कळायला पाहिजे की ती खरोखरच माझ्या विरोधात. हा आपला प्लन आहे ना? पण ते काही कुणालाच करा, आपल्या नव्यांना सुद्धा नाही. त्यांच्यापासून सुद्धा चोरून ठेवायचं. फार जेनुनली आपल्याला सगळं करायचंय असं वाटलं पाहिजे की खरोखरच भांडण चाललंय. खरोखरच आमच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय. नव्यांना सुद्धा खरं सांगायचं नाहीये म्हणते. डोंट वरी वहिनी, मी काहीही सांगणार नाहीये. डोंट वरी वहिनी, माझ्या मनात एक भीती आहे. हा प्लन करता करता शर्वरी ताईने ऐश्वर्याला खरंच त्यांच्या बाजूने वळवलं तर करायचं काय? खरंच जर ऐश्वर्या त्यांच्या बाजूने वळाली तर इतकी चांगली झालेली ऐश्वर्या परत बिघडून जाणार. मग करायचं काय? आणि शर्वरी आहे तशी तिच्या फायद्यासाठी ती काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊ शकते. याचा अंदाज तर आपल्याला आलाच आहे. आणि खरंच जर तिने बोलण्याच्या याच्यात किंवा ड्रामा करून जर ऐश्वर्याला त्यांच्या बाजूने वळवलं तर करायचं काय? आता अवंतिकेला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. ऐश्वर्या आपल्या हातातून गेली तर करायचं काय ना? वहिनी, आपण करायला जायचो एक आणि व्हायचं. भलतंच भीती वाटते हो. जे करतोय ते व्यवस्थित व्हावं. भलतंच काही घडू नये. ऐश्वर्या आपल्यातून जाऊ नये ना? मला एवढंच वाटत, बाकी काही नाही. अवंतिका, काळजी करू नको. तू रिलॅक्स रहाना. नको एवढं ओव्हर थिंकिंग करू. काही होणार नाहीये. डोंट वरी. ऐश्वर्या बदललीय आणि ती खरंच बदललीय. काहीच होणार नाहीये याची खात्री ती आपल्यासोबत दगा नाही म्हणजे नाही करणार. रिलॅक्स. विश्वासघात ती कधीच करू शकत नाहीये. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काही होणार नाहीये. तसं सगळं छान आणि व्यवस्थितच होईल. आपण जसं ठरवलं ना, जस प्लॅन केलाय ना, तसंच होणार आहे. करू आणि तसंच होऊ दे. आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ नये. चांगलीच गोष्ट आहे ना वहिनी? माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि सगळ्यांच्यासाठीच मेसेज केला. आता भेटूया का? ऐश्वर याने सांगितलेलं की आता भेटायचं का जानकी? तेव्हा जानकी परत तिला रिप्लाय देते, आता नको, अजून उशिराने भेटू. आणि सगळे मेसेज वगैरे डिलीट मार. ऐश्व इकडे मेसेज वगैरे वाचलेले असतात. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे. आता रागात असते. सारंग आलेला असतो. ऐश्वर्या लगेच तणतण करत चाललेली असते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या थांबा जरा, मला बोलायचं तुमच्याशी आणि फार महत्वाचं बोलायचं. काय झालं तुम्हाला? तुम्ही जरा बदलल्यासारखे वाटताय. काय हो? असं का वागताय तुम्ही वहिनी? आणि तुमचं भांडण झालं का? ऐश्वर्या म्हणते हो झालंय की भांडण काय करायचं? झालंय भांडण तर झालंय भांडण. असं काय बोलताय? तुमच्याशी चांगलं बोलतोय ना. मी विचारू शकत का जानकी वहिनी विषयी तुमच्या मनात किती प्रेम, किती आदर होता, किती मैत्री झाली होती. छान. मग अचानक भांडण कसं? पुढा रिस्पेक्ट होता, मग अचानक भांडण कसं? नाही. मग काय करायचं होतं? जानकीच्या सांगण्यावरून या घरात परत आले. चांगलं वागायला शिकले, चांगलं बोलायला, चांगलं राहायला. माझा जो पहिला अवतार होता सगळा बदलला. मी नॉर्मल छान अशी वागायला लागले. फक्त आणि फक्त जानकीच्या शब्दामुळे. बरोबर ना? असं वागवते की मी युजलेस आहे. मला का अक्कलच नाहीये अशी वागणूक देती? मला शहाणपणा शिकवायला जाती. मी कस सहन करणार? सारंग, तुम्हाला काय म्हणायचं जरा स्पष्ट सांगा ना. तुम्ही आता पुन्हा भांडण करायचं? तोच तमाशा रोज असंच करायचं का? आता सगळं भांडण डोक्यावरून गेलं की घर सोडून जायचं? आता नेहमीच सगळं चालू होणार आहे का? आपल्या घरात नॉर्मल घर राहणारच नाही
का ऐश्वर्या बिचाया सारंगला खूप काळजी लागून राहिलेली असते आणि तो घाबरतो की आता ऐश्वर्या भांडण करते म्हणल्यावर ती चिडणार आणि घर सोडून निघून जाणाऱ्या काहीतरी विचारतोय. मी बोला ना, तुम्ही मला प्रश्नाची उत्तर हवी आहेत. तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही ऐश्वर्या मला माहीत नाहीये, पण माझं मात्र तुमच यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे. खूप खूप प्रेम करतो मी तुमच्यावर. प्लीज असं सारखं सारखं सोडून जाऊ नका प्लीज. चांगलं चाललं चालू द्या की शकत नाही. ऐश्वर्या आत्ताच सांगतोय मी. तुम्ही जर घर सोडून गेल तर मी जगणारच नाहीये का ऐश्वर्या. तुम्हाला वाईट वाटलं असेल मी एवढं तुम्हाला बोललो, पण प्लीज तुम्ही जाऊ नये अशीच माझी इच्छा आहे. तरी आपल्यावर प्रेम करत ही फिलिंग ऑलवेज छानच वाटते ना. वाईट वाटण्यासारखं काय सारंगविषयी काय वाटत आयशू सांगा की या आता हे सगळं बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये सारंग, आणि आधीच माझं डोकं फिरलंय. अजून आता बोर करू नका मला. द्याना विषय सोडून, नंतर बोलून. आपण काय बोलायचं ते असू द्या. ऐश्वर्या ऐकून तर घ्या काय बोलतोय मी. ऐश्वर्या तिथून आता निघून गेलेली असते. काहीही सारंगच ऐकत नाही. माझं प्रेम आहे तुमच्यावर एवढं बोलले असं तर काही बिघडलं असतं का, पण नाही. लगेच सरळ निघून गेल्या या ऐश्वर्याच आहे ना. काय चाललंय आणि काय नाही खरंच काही कळत तच नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान असे नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि जानकी म्हणते कसे झाले. सार म्हणतो मस्त मस्त एक नंबर नाश्ता झालाय. आलेली असते उशिरान. अरे वा. सगळ्यांनी नाश्त्याला सुरुवात केली. माझ्यासाठी एकानी सुद्धा थांबायचा प्रयत्न केला नाही. म्हणजे थांबाव असं वाटलंच नाही का. म्हणते काय सारंग तुम्ही पण सुरुवात केली का. तुम्ही तरी थांबायचे ना माझ्यासाठी. थांबला असता 5 मिनिट तर काय फरक पडला असता. मला वाढणार आहे का कोणी. मला खूप भूक लागलीय. बस ना ऐश्वर्या बस खाली. जानकी भाड गला. जानकी म्हणते कस नाही थांबा जरा. आप्पे व्हायला जरा वेळ लागणार आहे. आणि तुम्ही आता बसलात ना सगळे तर तुम्ही आता पोटभर खाऊन घ्या. आम्ही तेही नंतर बसूया. आता कोणाचंच होणार नाही असं व्हायला नको. त्यामुळे 3 जरा उशिराने बसेल आमच्यासोबत. तुम्ही सगळ्यांनी करून घ्या. तुमचं सगळ्यांच झालं की मग आम्ही बसूच या की. ऐश्वर्या आणि सगळ्यात महत्वाचं एवढी भूक लागली होती. मग लवकर उठायचं लवकर यायच्या आधी बसायचं. तुला आधी वाढलं असतं मी एवढ्या उशिराने येऊन घाईघाई कस मी येण घे तुला. त्यामुळे ना जरा थांब आता. या सगळ्यांच होऊ दे मग तुला देईन. ऐश्वर्या म्हणते हो का. काय उपकार करायची गरज नाही. उशिराने वगैरे काही गरज नाही. मला वाढायची का म्हणते. ऐश्वर्या तू काय बोलतीस. कसं चांगलं सांगताय ना. तुला थांब जरा. सगळ्यांचं झालं की वाढतीन. तुला त्यांना माहीत नव्हतं की तुला भूक लागली. आणि आपण रोज काय करतो. सगळ्यांनाच झालं की आपण तिघी जणी बसतो ना. मग थांब की जरा म्हणून असं कसं करतील. सगळ्यांचा नाश्ता झाला की आपण तिघी जणी बसतो. आता हे रोजच रुटीन ठरले बरोबर ना. तू आज अचानक आली आणि म्हणती की भूक लागली मला लगेच हवंयत. मग वहिनी तरी काय करतील आणि अचानक काय करू शकता. तू पण जरा ॲडजस्ट कर ना. ऐश्वर्या थांब की या लोकांचं झालं की आपण बसूच. या कशाला एवढ्याशा गोष्टीवरून वाद घालती. तीही अगदी सकाळी सकाळीत. महत्वाचं वहिनींनी काहीही मुद दामून केलेलं नाहीये. काहीही नाही. रोटिंगप्रमाणे सगळं चाललंय. गोष्टीं टोकाला नेऊ नकोस आत्ताच सांगती. मी म्हणते अवंतिका जरा शांत रहा. मला शानपणा शिकवू नकोस आणि तिचीच बाजू तर अजिबात घेऊ नकोस. च्यामध्ये पडायचं कारण नाहीये. आमचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करूच. तू नको मध्ये करू. ऐश्वर्या आता अवंतिका अशी भांडायला लागलेली असते. आता जनकीबद्दल फार छान चांगलं बोलतीये. ठीक आहे ना, पण माझ्या बाबतीत जे झालंय ना ते तुझ्या बाबतीत जेव्हा घडेल ना तेव्हा तुला कळेल काय रिअल फॅक्ट आहे. त्यामुळे तिच्याबद्दल ओढवे गाण बंद कर. कळालं का. आणि तिच्याबद्दल काहीही कौतुकाची गोष्ट मला सांगायला जाऊ नका. तर जेव्हा वेळ येईल ना तेव्हाच तुला खरं काय ते कळेल. त्यामुळे ना तू शांतच बसा. आता या जानकीची बाजू घेतीये ना. उद्या या जानकीच खरं रूप दिसेल.
की तुला कळेल काय खरं काय खोट. किंवा मी का चिडचिड करतीये, मी का तिच्याशी असं वागतीये, उद्या दिसेल ना तुला. अजिबात. तिचं म्हणणं मी पटवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. सगळं हिला हिच्या म्हणण्यानुसार करायचं असतं. मग मी काय बावळट आहे तिच्या तालावर नाचायचं अगदी सगळ्यांनी, आणि मला जमणार नाही तिच्या तालावर नाचायला. मी काय नाच चप नसते. म्हणतात ऐश्वर्या काय झालंय तुला अचानक का अशी विथरल्यासारखी वागतीये, जरा शांत बस. की तिने नेहमी तुला साथ दिली, लक्षात नाही का, आणि तिच्या विरोधात जाऊन बोलतेस. तुला काही वाटत नाहीये. आता ऋषिकेश ऐश्वर्याला बोलत असतो, रागावत असतो, आणि या सगळ्यात राहुलला आणि शर्वरीला फार मजा येत असते की वावा जे होते ना ते एकदम छान. या राहुलला आणि शर्वरीला आवडत असत जे काय घरात तमाशा चाललाय तो खार आवडत असतो. पद्धत कायही करू नको, डोक शांत ठेवून डोक वापरून कर. रिलॅक्स राहुल, सगळं काही डोक शांत ठेवूनच करणार आहे मी. डोंट वरी. तू कशाला हायपर होतोयस, करेल मी सगळं. जर व्यवस्थित जुळून आलं तर आज रात्रीच ऐश्वर्या जानकीच्या रूममधून ते पैसे चोरणार आहे, आणि पैसे चोरले की मग काय कमाल. पैसा हातात आल्यावर काय करायचे आपण बघूच्या की इथ पैसा तर आपल्या हातात येऊ दे राहुल. पैसा हातात आला की काहीही गोष्टी अवघड राहणार नाही. सगळ्या गोष्टी सोप्या सुरळीत होतील. अगदी हव्या आहे ना तशा. राहुलला हे आवडलेलं नसतं. ऐश्वर्याबरोबर हात मिळवणे, तिच्या प्लॅनमध्ये सामील होऊन राहुलला अजिबात आवडत नाही. इकडे खूप रात्र झालेली असते. अवंतिका जानकी वाट बघत असतात. ऐश्वर्याची भाऊजी शर्वरी माणस यांनी बघितलं नाही ना, येतानी नाही दार बंद व्हावं याची वाट बघत होते. म्हणून तर उशीर झालाय ना, बोलावलं का, काय झालं सांग. की बोलणं झालं, पण तिचा माझ्यावर विश्वास नाहीये. ती म्हणती विश्वास ठेवण इम्पॉसिबल. माझी परीक्षा घ्यायची. तुझ्या रूममधले जे पैसे आहेत ते मी चोरायचे आणि तिला आणून द्यायचे. मला असं वाटत होतं असं करणार म्हणजे करणारच. ऐश्वर्या म्हणते मग काय करायचं म्हणजे काय हवे असतील तर ते पैसे आपल्याला द्यायला लागणार नाही तर शरारी माणसांचा विश्वास कसा बसणार. बरोबर आहे की नाहीच, पैसे द्यायची गरज नाहीये म्हणजे क्या. ऐश्वर्या नीट बोल ना, तू काय बोलती मला कळत नाहीये. काय सांगितलं माहिती का, मी ते पैसे कधी चोरेनल. त्या पैशातले 50% पैसे जब्बा ती मला देईल ना, तेव्हाच मी पैसे चोरेल, आणि ती 50% पैसे द्यायला तयार झाली आहे ना, तरी आपल्याकडे राहतील ना. आता जाऊ बाई. 50% म्हणजे चांगलाच गेम जिंकला तुम्ही. स्मार्ट. मी खूप स्मार्ट आहे. मला ओळखलं नाही पण मी फार स्मार्ट आहे. स्मार्ट नसती तर आम्ही काही करू शकलो नसतो. अगदी. पण ती का म्हणते ऐश्वर्या जे काही करशील ते सावधगिरीने हुशारीने कर. शर्वरी फार डेंजर बाई आहे. इम्पॉसिबल बाई आहे. तीही लेवलला जाऊ शकते, काहीही करू शकते. तिला कशानेच काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे स्वतःची सुद्धा काळजी घे, कारण ती शर्वरी आहे. ती काहीही करू शकते. एक्झाम्पल आहे. आपल्याकडे कान आणि डोळे उघडे ठेवू. कायम सतर्क रहा. झाकून विश्वास ठेवू नको. 1 नंबरची ती भयानबाई म्हणते डोंट वरी. गोष्टीच टेन्शन आले. अजून ऐश्वर्या म्हणते काय अवंतिकाच प्रकरण काय झालंय आठवत ना, तसंच काहीतरी करू शकते ती. याचा प्रसंग आता सगळ्यांना आठवलेला असतो की मोबाईलच्या बाबतीत तिने कसं फसवलं जायचो. एक आणि काहीतरी वेगळंच व्हायचं आणि सगळं आपलं चांगलं ठेयचं असंही होऊ शकत, कारण ती शर्वरी ती सांगणारी एक आणि करणार काहीतरी भलतंच. कळते का तुम्हाला मी काय सांगतीये. म्हणते अवंतिकाच म्हणणं तर बरोबर आहे, पण कसं आहे ना, अवंतिका काही झालं तरी तिचा विश्वास मिळवणं फार महत्व. म्हणते मी रिस्क घ्यायला तयार आहे. डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. पण आपला प्लॅन सक्सेसफुल करून दाखवूच या. डोंट वरी. जाऊन झोप, थोड्याच वेळात येईन आणि पैशांची बॅग मी तिथून घेऊन येईन. अशी ठेव, मला जरा सोपं जाईल. पैशांबद्दल मोठा असा कांगावा कर. जानकी म्हणते डोंट वरी, आपल्याला हो तसं ठरलं तसंच होणार आहे. डोंट वरी. रात्री सगळे झोपलेले असतात. ठरल्याप्रमाणे
ते पैसे चोरायला कोणीतरी आलेलं आणि ती पैशांची बॅग घेऊन जात आणि जानकी हे बघत असते. तिला असं वाटत की ही ऐश्वर्याच जागीच असते, जी व्यक्ती असते पैसे चोरून ती बॅग घेऊन गेलेली असते. जानकी हसते आणि परत आता झोपी जाते. ती व्यक्ती निघून गेल्यावर ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या खूप ती बॅग शोधते. ऐश्वर्याला ती बॅग सापडतच नाही. ती बॅग ऑलरेडीच कोणीतरी चोरून नेलेली असते आणि ऐश्वर्या येते तेव्हा तिला ते पैसे मिळतच नाही. बॅग कशी नाही कपाटात. जानकी बॅग ठेवायला विसरली की काय जानकीशी बोलायला जाते तोपर्यंत ऋषिकेश तिकडून तिकडे खूस बदलून झोपलेला असतो. ती घाबरते आणि पटकन खाली लपते. त्याला जानकीवर बोलायला चान्स मिळत नाही, कारण तिथून आता निघून गेलेली असते. ती तिथून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट यांची भेट होते. खरं तर हा भाग तर इथेच संपलेला असतो मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघायचं. ऐश्वर्या आणि जानकी आता चोरून भेटलेले असतात आणि ऐश्वर्या म्हणते की मी रात्री तुझ्या रूममध्ये आले होते जानकी, तिथे पैशांची बॅग का नाही ठेवली? तू विसरलीस का पैशांची बॅग ठेवायला? पुढच्या भागात ऐश्वर्या तिला इतकी अंतःकरणातून विचारते की आपलं ठरलं होतं पैशांची बॅग वर ठेवशील, मग ती बॅग मी चोरून आणेल, मग तू बॅग तिथे का नाही ठेवली? जानकी म्हणते असं काय करती ऐश्वर्या, पैशांची बॅग मी ठरलं तिथेच ठेवली होती आणि तू घेऊन गेलीस की मी स्वतः बघितलं तिथे ठेवली का नाही? अगं मी सांगते बॅग ठेवली आणि तू घेऊन गेली, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. ऐश्वर्या म्हणते नाही, ती बॅग घ्यायला मी जेव्हा आले तिथे ती बॅग नव्हती. तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण ऋषिके दादा उठायला लागले, मग तिथून मी पळून आले. आता ऐश्वर्या आणि जानकी दोघींनाही जबर असा धक्का बसलेला असतो की पैशांची बॅग कोणीतरी तिसरंच घेऊन गेलेलं असं. या दोघींना असं वाटतं की ऐश्वर्याने नेली, पण खरं तर ती पैशांची बॅग ऐश्वर्याने नेलेलीच नसते. तिसरंच कोणीतरी याचा फायदा घेतं आणि ती पैशांची बॅग व्यवस्थित घेऊन पळून गेलेले असते. आता खरं तर ऐश्वर्या आणि जानकीच्या प्लॅनचा पचका झालेला असतो, पोपट झालेला असतो. एवढी मोठी रक्कम कोणीतरी अलगद उडवलेली असते आणि या दोघी आता फक्त भांडण करत बसलेले असतात, पस्तावा करत बसलेले असते. आणि ऐश्वर्या म्हणतात तू नाही नेली म्हणजे मग ही दुसरंच कोणीतरी नेली आहे. ऐश्वर्या म्हणते हो एक्झॅक्टली, मग ती तिसरी व्यक्ती कोण होती की ज्याने पैसे नेले? जेव्हा झोपलो होतो तेव्हा आपल्या रूममध्ये कोणीतरी चोरी केली आणि ती पैशांची बॅग लंपास झाली आहे. ऋषिकेश म्हणतो काय बोलते जानकी म्हणते हो ऋषिकेश, रूममध्ये पैसे नाहीयेत, फोडी झाली नाही म्हणजे कोणीतरी ओळखीतला व्यक्ती आहे बरोबर ना? आता डायरेक्ट पोलीस बोलावलेले असतात. ऋषिकेशने त्या घराची झडती घ्यायला लागणार आहे. आम्हाला काहीही करून आम्हाला प्रत्येकाच्या रूम चेक करायला लागणार. आता पोलीस प्रत्येकाचे रूम जेव्हा चेक करतील तेव्हा ती पैशांची बॅग नेमकी कोणाच्या रूममध्ये निघेल आणि पैशाची बॅग ज्याच्या रूममध्ये सापडेल, मग काय होणार आणि कसे वाद होणार? नेमकी शंका कोणावर घ्यायची आणि मैत्री कोणाशी करायची हा प्रश्न अगदी सगळ्यांनाच पडेल. आता मैत्री कोण कोणाशी करतं आणि कोण कोणाशी दुश्मनी करतं हे पैसे मिळाल्यावरच कळेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.